पुणे महानगरपालिकेकडून अजित पवार यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। मनपाच्या योजनेला अजित पवारांचं नाव देण्यात आले। अजितदादा पवार शहरी गरीब योजना असं नामकरण करण्यात आले। पुणे महानगरपालिका शहरी गरीब योजनेचं नामकरण करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती आहे। पुणे महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य योजनेचं नाव बदलण्यात आलं असून नव्यानं अनेक उपक्रम या योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहेत। एक मोठी बातमी समोर आहे। सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सोन्याचा आजचा भाव 1,38,000 रुपये तर चांदीचा आजचा भाव 2,16,900 रुपयांवर पोहोचलाय। अमेरिका, इराण आणि इस्रायल युद्धानं संपूर्ण जगाला वेठीस धरले। जगभरात इंधन, एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा, वाढती महागाई, सोन्या चांदीच्या दरात होणारे चढ उतार, शेअर बाजारात होणारे बदल यामुळे संपूर्ण जगात अस्थिरता पाहायला मिळते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेत शांततेचे संकेत दिल्यानंतर आणि पुढील 5 दिवस युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर सोन्या चांदीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळतात। मात्र ट्रम्प यांच्या या विधानावर इराणनं प्रतिक्रिया देत या सगळ्या चर्चा एकतर्फी असल्याचं म्हटल्यानंतर आज पुन्हा एकदा खरं सोन्या चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे। देशांतर्गत सोन्या चांदीच्या किमती घसरल्या असून 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी आज 1,37,730 रुपये द्यावे लागतील तर चांदीचा किलो मागे दर आहे 2,16,900 रुपये। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्या सोबत जोडले जात आहेत। सुमित, खरं तर सुवर्ण नगरी जळगावातून आपण रिपोर्टिंग करताय। सध्या काय भाव सुरू आहे सोने आणि चांदीचा सुमित? नक्कीच मेघना, जर कालच्या परिस्थितीत जर बघितलं तर कालच्या परिस्थितीमध्ये 4 दशक जे आहे त्या दराच्या हिशोबाने जर बघितलं तर ऐतिहासिक घसरण या सोने व चांदीच्या दरात पाहायला मिळाली होती। एका दिवसात तब्बल 10,000 रुपयाची घसरण झाली होती। मात्र पुन्हा सोन्या व चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। युद्धजन्य जी परिस्थिती आहे ती कुठेतरी 5 दिवसासाठी थांबवण्यात आली असल्यामुळं सोने व चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। आजच्या दरात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 2,000 रुपयाची तर चांदीच्या दरात तब्बल 12,000 रुपयाची घसरण झालेली आहे। परत सोन्यामध्ये वाढ होत असल्याने ग्राहक कुठेतरी वेट्यांवरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत। आजचा जर सोन्याचा दर म्हटला तर विदाऊट जीएसटी 1,38,000च्या आसपास पोहोचलेला आहे आणि चांदीचा दर जर म्हटला तर 2,22,000च्या आसपास आहे। आपल्यासोबत सोने तज्ञ जे आहेत ते जुडलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार? सोन्याच्या दरात पुन्हा उच्चांक म्हणजे दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे, काय सांगणार? गेल्या 4 दशकांपासून जसं सोन्याच्या याच्यामध्ये जशी घसरण झालेली आहे तर जवळपास आता सोनं थोडंसं वाढायला आता सुरुवात झालेली आहे। म्हणजे कालपर्यंत सोन्याचा रेट हा फार म्हणजे कमी झालेला होता, तर आता सोन्याच्या दरांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे। तर युद्धजन्य परिस्थितीमुळे आता पुढे काही सांगणं जे आहे म्हणजे सांगता येत नाही आहे की सोन्यामध्ये अजून काय घडामोडी होतील किंवा काय हालचाली होतील म्हणून। पण आगामी काळात सोन्याचे दर वाढू शकतात? हो, आगामी काळामध्ये सोन्याचे दर हे वाढू शकतात। जसं की मेघना, जर बघितलं तर आगामी काळात युद्धजन्य परिस्थिती जर अशीच राहिली, पुन्हा युद्ध सुरू झालं तर सोन्याच्या दरात घसरण जरी होत असली तर जर युद्ध थांबलं तर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी सोनं तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे। पण लगनसराईचे दिवस आहे आणि या लगनसराईच्या दिवसामध्ये कुठेतरी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळाला होता, पण पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। मेघना, निश्चित धन्यवाद सुमित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।